महाराष्ट्रात सर्वच सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरे केले जातात। गणेशोत्सवात मुंबईकर मोठ्या संख्येने एकत्र येऊन साजरा करतात। गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस उरलेत, त्यामुळे बाप्पाचं पाद्यपूजन सोहळा आणि मातीपूजन सोहळ्याला आता नुकतीच सुरुवात झाली आहे। आज मुंबईच्या लाडक्या शुभंकर बाप्पाचा मातीपूजन सोहळा उत्साहात पार पडलाय। याचाच आढावा घेतलाय लोकशाही मराठीच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी। पाहूया। मातीपूजन सोहळा संपन्न झाला आहे। विभागातल्या सर्व गणेश भक्तांनी गल्लीशाही न्यूज चॅनलचे स्वागत करतो। मुंबईत सर्वच सण उत्साहात आणि जल्लोषात साजरे केले जातात। अवघ्या काही दिवसांवरती गणेशोत्सव हा सण येऊन ठेपलेला आहे। त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर मुंबईत गणेश भक्त आतुरतेने वाट पाहत आहेत, ती म्हणजे लाडक्या बाप्पाची। आपण आता पाहतोय काही दिवसांपूर्वीच पाद्यपूजन सोहळे सुरू झालेले आहेत। तसंच आज कामाठीपुरामध्ये आगळा वेगळा असा मातीपूजन सोहळा पार पडलेला आहे। कामाठीपुरामधील मुंबईचा लाडका शुभंकर या बाप्पाचा मातीचा जे पूजन झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय बऱ्याच ठिकाणी पाद्यपूजन सोहळे पार पडत असतात, परंतु हा आगळा वेगळा जो सोहळा आहे, कशा प्रकारे सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि कशा प्रकारे पुढचं त्यांचं नियोजन कशा प्रकारे असणार आहे त्याच्या संदर्भात बातचीत करणार आहोत। आपण पाहतोय बऱ्याच ठिकाणी पाद्यपूजन सोहळे पार पडत असतात, पण तुमच्या बाप्पाकडून तर मातीचे पूजन सोहळा पार पडत आहे। नेमकं कारण काय आहे यामागे? मुंबईचा लाडका शुभंकर दरवर्षीप्रमाणे यंदाही मातीपूजन सोहळा आपण साजरा करतोय। मातीपूजन सोहळा साजरा करण्याचं तात्पर्य असं आहे की आपण ही जी मातीपूजन करतो, ही जी आपण प्रतिष्ठापना करतो ती मूर्तीची, या मातीने आपण ती घडवतो। म्हणून आपण मुंबईचा लाडका शुभंकर हा मातीपूजन सोहळा आपण साजरा करतो। आम्ही हा सण एकदम सांस्कृतिक पद्धतीने आम्ही हा सण करतो आणि असंच पुढचा आमचा सर्व कार्यक्रम, ब्लड डोनेशन असो, मेडिकल कॅम्प असो, आमचा सर्व म्हणजे नियोजित कार्यक्रम असतात जे लोकांना, गरिबांना मदत करायचं आणि जे वृद्ध आश्रम असतात तिकडे आम्ही आरोग्य सेवा देतात, फ्री मुख्य आरोग्य सेवा, औषधं देतो आम्ही। आणि आमचे सर्व कार्यकर्ता लहानपासून एक सिनियर कार्यकर्त्यापासून सर्व याच्यामध्ये सहभागी होतात। तसंच आमचा हा कार्यक्रम तुम्ही आजचा दिवसाचा मातीपूजनचा कार्यक्रम तुम्ही बघणार असाल की आमचा कुठलाही डीजे साऊंड असा ह्या ज्या पद्धतीने लोकांना त्रास होणार तसा हा कुठलाही पद्धत आम्ही वापरत नाही। यावर्षी आपल्याला एक वैशिष्ट्यपूर्ण थीम पाहायला मिळेल। रामायण असेल आणि श्रीकृष्णाजी असेल, त्या दोघांचा एक संगम आम्ही घडवला आहे आणि ती एक थीम यावर्षी आमचा आणण्याचा प्रयत्न आहे। जांबुवंत आणि श्रीकृष्णाची एक थीम यावर्षी आपल्याला शुभंकराच्या चरणी पाहायला मिळेल। मुंबईचा लाडका शुभंकर या बाप्पाचा मातीपूजन सोहळा जो आहे तो मोठ्या थाटामाटामध्ये पार पडलेला आहे। खरं तर ढोल ताशाच्या गजरात हा सोहळा पार पडलेला आहे आणि आता सर्वांनाच उत्सुकता आहे, ती म्हणजे बाप्पाच्या आगमनाची। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक सह स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।